तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे। एकाच वेळेला कुसुम, अर्जुन, रविराज, प्रतिमा आमने सामने येणार आहेत आणि नियतीचा अजब गजब खेळ आपल्या समोर येणार आहे। या अजब गजब खेळामधून नियती आता मात्र एक एक वेगवेगळे चमत्कार दाखवत आपल्या समोर नात्यांचा एक वेगळाच खेळ मांडताना आपल्याला दिसणार आहे। बिचारी साधीभोळी कुसुम जी फक्त अर्जुनचाच राग करत असते, बाकी सगळ्यांशी प्रेमाने वागत असते, त्या कुसुमला खूप मोठं सत्य उलगडणार आहे। नात्यांच्या बाबतीत थोडीशी वीक असलेली सायली आणि कुसुम या दोघींना खूप मोठं सत्य उलगडणार आहे। आणि रविराज जे 20 वर्षापासून आपल्या पत्नीचा शोध घेत आहेत, ते रविराज एका वेगळ्या वळणावरती येऊन थबकलेत। अर्जुनला आपल्या पत्नीला मिळवण्यासाठी करावे लागणारे कष्ट, या सगळ्याचा नात्यांचा खेळ आपल्या समोर एकाच वेळेला नियती आणणार आहे। रविराजांकडून इकडे आता प्रियाला समजलेलं असतं की साक्षीचा खरे खोटेपणा सिद्ध करण्यासाठी आता मात्र रविराज चाललेले आहेत। मग मात्र प्रिया घाबरते। प्रिया आता साक्षीला कॉल करण्यासाठी लपून छपून लगेचच अभ्यासाचं नाटक करते आणि तिकडून पसार होते। रविराज मात्र आता आपल्याच कामामध्ये व्यस्त असतात, कारण रविराजांना कोणतीही आपण केस घेतल्यावरती त्यांना कोणत्याही बाबतीत हैगय चालत नसते। त्याच वेळेला रविराजांना पोलिसांचा मेसेज येतो की रविराज सर, तुमच्या मिसेस प्रतिमाला आम्ही पुन्हा एकदा पाहिलेला आहे, ज्या एरियामध्ये पाहिलेला आहे त्या एरियामध्ये आता आम्ही छानबीन सुरू केले, तुम्ही ताबडतोब निघून या। मग रविराज आता पोलिसांचा मेसेज आल्यावरती ताबडतोब तिकडे जाण्यासाठी निघतात। तोपर्यंत इकडे आता लगेचच प्रिया साक्षीला कॉल करत असते। साक्षीला कॉल करते, पण साक्षी काही कॉल उचलतच नाही। मग मात्र साक्षीला आता मात्र काय करायचं, कारण जर का साक्षीच्या आधी किल्लेदार तिकडे पोहोचला तर काही खरं नाही। कारण या साक्षीने मूर्खपणा करत, असं खोटारडेपणा करत, नको नको ते काहीतरी सांगत इथे आपल्यालाच अडकवलंय। कारण किल्लेदार किती हुशार आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोण चांगलं समजू शकतं। किल्लेदारची हुशारीला मात देत आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। पण साक्षी काही फोन उचलतच नसते। साक्षी फोन उचलत नाही। मग आता इकडे मूर्ख प्रिया तिला मेसेज करते आणि या मेसेजमुळेच आता प्रिया चांगलीच अडकणार असते। प्रिया मेसेज करते की किल्लेदार पुरावे पाहण्यासाठी घटनास्थळी चाललेला आहे, तू लवकरात लवकर काहीतरी कर, त्याच्या आधी तू घटनास्थळी पोच आणि सगळी तजवीज कर, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल, असं म्हणत कपटी प्रिया साक्षीला सावध करते। पण प्रियाला माहिती नसतं आपल्याच मोबाईलमधून मेसेज पाठवून डिलीट न केल्यामुळे प्रिया या सगळ्यामध्ये अचूक अडकणार असते। कारण रविराजचा उल्लेख तिने बाबा म्हणून नाही तर किल्लेदार म्हणून केलेला असतो आणि पुढचा जो मेसेज असतो तो पण सगळा सस्पिशियस असतो। प्रिया मेसेज करते तोपर्यंत साक्षी आता महिपतीला सांगते, यानं किल्लेदारने मागे घोरच लावलाय। महिपती म्हणतो, आपण त्याला तसंच खाद्य दिलंय ना। यावरती साक्षी सांगते, तिचा काय मेसेज आलाय तो तरी बघा। आता मात्र इकडे लगेचच महिपती मेसेज पाहतो आणि आता किल्लेदारने काय मेसेज पाठवलाय किंवा प्रिया किल्लेदारने, तन्वी किल्लेदारने पाठवलेला मेसेज तो पाहायला लागतो। मेसेज पाहिल्यावरती महिपती म्हणतो, तिचं म्हणणं बरोबर आहे, किल्लेदार रविराज किल्लेदार तिकडे पोहोचण्याच्या आधी आपल्याला तिकडे पोहोचलं पाहिजे, असं म्हणत महिपती आणि साक्षी तिकडे निघतात। आणि आता घटनास्थळी रविराज किल्लेदार पोहोचायच्या आधी सगळी तजवीज करावी, म्हणजे आपण जी अज्ञात व्यक्ती निर्माण केले त्या व्यक्तीला तिथपर्यंत पोहोचवून सगळं काही त्याच्या मनाप्रमाणे, म्हणजे त्याला जे आपल्याला दाखवायचं दृश्य तसंच उभं करण्याचा प्रयत्न करणार असतात। तोपर्यंत रविराज मात्र त्या ठिकाणी न पोहोचता पोलिसांचा फोन आलेला असतो की तुमच्या पत्नीला पाहण्यात आलेला आहे, म्हणून तुमच्या पत्नीला ज्या ठिकाणी पाहण्यात आलंय तिकडे तुम्ही या। प्रियाला वाटत असतं की रविराज घटनास्थळी चाललाय, पण आपल्या पत्नीला भेटण्यासाठी किंवा आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी रविराज तिकडे चाललेले असतात। या सगळ्या गडबडीमध्ये नेमका चैतन्य साक्षीला भेटायला येतो। साक्षी सांगते, चैतन्य तू मध्ये आलास। चैतन्य रागारागातच साक्षीकडे पाहतो आणि म्हणतो, साक्षी, या सगळ्यामध्ये मला वेगळ्या साईडने समजलंय की त्या दिवशी घटनास्थळी काय झालं होतं। तुला मला सांगावंसं नाही का वाटलं की घटनास्थळी काय झालं होतं? मी सुद्धा त्या सत्याचा शोध घेत कोर्टामध्ये तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी नक्कीच मी हे सगळं केलं असतं ना। यावरती साक्षी म्हणते, चैतन्य, अरे माझा तसा काहीही हे नव्हता रे, म्हणजे मी ह्या फ्लो मध्ये गेले, कारण खरं सांगू का तर मला बरेच वेळ काही आठवत नव्हतं। त्यामुळे रविराज किल्लेदार यांनी माझ्यावरती बर्डन टाकलं, प्रेशर केलं
की आठव साक्षी आठव, नाही तर तुला अर्जुन सुभेदार हा अडकवेल. त्यामुळे मला एक एक गोष्टी आठवत गेल्या आणि त्याच वेळेला माझ्या पर्समध्ये माझा हात गेला, कारण मी प्रत्येक ड्रेसवरती वेगळी पर्स घेते आणि त्यावेळेच्या पर्समध्ये माझा हात गेला. तर मला तिथे एक कार्ड सापडलं, म्हणजे त्या मुलीने तिचा पत्ता त्याच्यावरती लिहून दिला होता की जर काही मदत लागली तर माझ्या ॲड्रेसवरती ये. यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो, काय बोलतेस तू, बघू तो पत्ता. असं म्हटल्यावरती साक्षी सांगते, तो पत्ता मी किल्लेदार सरांकडे दिलाय. यावरती चैतन्य म्हणतो, तुला आठवत तर असेल ना. यावरती आता मात्र इकडे साक्षी गडबडते आणि हो, ती धुमाळ चाळ असं बोलून जाते. मग आता एकाच वेळेला खूप गोष्टी एकत्र येणार असतात. साक्षीने सांगितल्यामुळे चैतन्याच्या सोबत अर्जुन, पोलिसांनी सांगितल्यामुळे रविराज आपल्या पत्नीला शोधायला, आणि त्याच वेळेला कुसुम आणि रविराजांची पत्नी, हे सगळेजण एकाच फ्रेममध्ये आता एकाच वेळेला एकाच ठिकाणी अचूक येणार असतात. इकडे पोलिसांनी ज्या ठिकाणी पाहिलेलं असतं प्रतिमाला, म्हणजेच रविराजांच्या पत्नीला, त्या ठिकाणी ते रविराजांना घेऊन येतात. त्यावेळेला कुसुम आणि आता रविराजांची पत्नी हे दोघं जण तिकडून चाललेले असताना रविराज आणि पोलीस तिकडे येतात. त्याच वेळेला साक्षीने पत्ता दिल्यामुळे चैतन्य आणि अर्जुन पण त्याच ठिकाणी पोहोचतात. दोघी जणी ज्या वेळेला घराच्या दिशेने जात असतात तेव्हा रविराज पोलिसांसकट तिकडे येतात आणि साक्षीने दिलेल्या ॲड्रेसवरती ज्या वेळेला अर्जुन पोचतो, हा तर ॲड्रेस कुसुमताईचा आहे. त्याला थोडासा धक्का बसतो. साक्षीचा पुरावा खोटा आहे हे पण सिद्ध होतं. रविराज त्याच वेळेला त्या एरियामध्ये पोलिसांच्या सोबत येतात. कुसुम समोर असते. आता मात्र सगळेजण थोड्या थोड्या अंतरावरती असतात. आता एकाच वेळेला प्रतिमा, कुसुम, अर्जुन, रविराज हे एकमेकांच्या समोरासमोर उभे असतात. नियतीने अजब गजब खेळ खेळलेला असतो. 21 वर्षापासून चाललेला हा आता ससा आणि मांजराचा किंवा कुत्र्या मांजराचा खेळ म्हणू शकतो आपण, हा आता संपणार असतो. बरेच दिवस एकमेकांपासून लपाछपी खेळत असलेले सगळेजण एकमेकांच्या समोर येणार असतात. आपली खरी ओळख विसरलेली प्रतिमा आता रविराजांना पाहताच सगळं तिला आठवणार का? रविराज आपल्या पत्नीपर्यंत भेटून पोहोचणार का? हे मात्र पाहणं फार रंजक ठरणार आहे.